पोरीसाठी बापानं फोडला पेपर, ऋतुजानं प्रियकराला पुरवली प्रश्नपत्रिका, प्रेमभंगातून प्रियकराची पोलिसात तक्रार। पेपरफुटी प्रकरणात राज्य लोकसेवा आयोगाचा अपर सचिव अटकेत, 2 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांनाही बेड्या। औषध निरीक्षक भरती प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाकडून रद्द, 22 मार्चच्या चाळणी परीक्षेतल्या गैरप्रकाराच्या तक्रारी आल्या समोर। आदिवासी विकास मंत्री उपोषणकर्त्यांच्या भेटीला 14व्या दिवशी अशोक उईके पोचले उपोषणकर्त्यांकडे। पुण्यातल्या उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली, रुग्णालयामध्ये मात्र खाटा उपलब्ध नसल्याचा दावा। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांची आत्महत्या, देयकांच्या थकबाकीमुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा। रोखून धरलेली कांदा एक्सप्रेस अखेर दिल्लीला रवाना, शेतकऱ्यांनी बाजारभाव पडतील म्हणून रोखली होती कांदा एक्सप्रेस। लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी होणार, लाभार्थ्यांच्या पडताळणीचे सरकारकडून निर्देश। लोकलमधल्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, मध्य रेल्वेतली हाणामारी होतीये व्हायरल। रविकांत तुपकरांचं मुंबईत आंदोलन, 27 ऑगस्टला तुपकरांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी कार्यकर्त्यांची होतीये धरपकड। नाशिकच्या सुरगणा तालुक्यातल्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, जेवणात खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप। लातूर वैद्यकीय अधीक्षकांकडून खासगी रुग्णालयात सिझेर, बाळंतिणीचा झाला मृत्यू। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपाला सर्वाधिक 49%, तर राष्ट्रवादीला 22%च महामंडळ, शिवसेनेला थोडीशी जास्त। साखरेपाठोपाठ गूळही महागला, उद्योजकांचा नवीन ऑर्डर घेण्यास नकार। कांद्याचे भाव एकाच आठवड्यात दुप्पट, मध्यमवर्गीयांच्या नाकाला कांदा लावण्याची वेळ। तुटपुंजा कपड्यात केलेली जाहिरात मागे घ्यावी लागली, वादाच्या नंतर कृती सेनांची जाहिरात हटवली। तिबेटमधून आलेलं पाणी नेपाळमध्ये घुसलं, नेपाळच्या 5 जिल्ह्यात महाप्रलय।